हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग. इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा. प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग. कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग. आणि बाकी सर्व उपस्थित मान्यवर, आज आपण बकरी निमित्त या मीटिंगला उपस्थित राहिलेला आहात. सकाळी सुद्धा एक मीटिंग कलेक्टर ऑफिसला झाली, ती समन्वय मीटिंग होती आणि शांतता समितीची मीटिंग आहे. तर समन्वय मीटिंगमध्ये आपण वेगवेगळ्या सब्जेक्टवरती वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं काय अपेक्षा आहे याबाबत चर्चा केली आणि आज या ठिकाणी आपण शांतता कमिटीच्या बैठकीसाठी उपस्थित आहोत. या ठिकाणी ऍक्च्युली आपण सगळे जे बऱ्यापैकी अनुभव असलेले लोक इथे उपस्थित आहेत. जे युथ जे आहे, युथ जे रोडवरती असतात किंवा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये पुढे पुढे असतात, त्या युथ पर्यंत हा आपला मेसेज जो आहे तो पोहोचला पाहिजे, शांततेचा आणि संयमाचा, त्यागाचा मेसेज जो आहे तो गुरांजींनी दिला तो पोहोचला पाहिजे. त्यासाठी मी आमच्या सर्व पोलीस निरीक्षकांना आणि एसीपी यांना सांगितलेलं आहे की आमचे जे सेकंड ऑफिसर जे आहेत, पोलीस निरीक्षक आणि बाकीचे एपीआय आणि इतर ऑफिसर जे आहेत ते बीटा मतदारांसोबत प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन जिथे जिथे यूथ गोळा होतात त्या ठिकाणी त्यांचं सुद्धा समुपदेशन करतील, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन करतील आणि आपला या मीटिंग मधला जो मेसेज आहे हा तिथपर्यंत पोहोचवतील. दुसरी गोष्ट, आपण सगळ्याच्या मीटिंग मध्ये पोलिसांकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्या, जसं की काही पेट्रोलिंग करा, काही ठिकाणी पेट्रोलिंगची आपण अपेक्षा व्यक्त केली. त्या ठिकाणी आमची पेट्रोलिंग आहे, आमची पायी पेट्रोलिंग जी माननीय कमिशनर सरांच्या आदेशाने बऱ्याच दिवसापासून सुरू आहे. तर आपल्या भागामध्ये किंवा आपण म्हणाल त्या भागामध्ये आपण ज्यावेळेला आम्हाला विनंती कराल त्या ठिकाणी आमची पायी पेट्रोलिंग असेल, पायी पेट्रोलिंग दरम्यान काही आक्षेपाचे पुढचे आपण निदर्शनास आणून द्या, त्यावर आम्ही कारवाई करू. ईदगाहच्या ठिकाणी आम्ही आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी सकाळपासून आमचा बंदोबस्त असतो, परंतु आतापासून आपण ईदगाहवरती आपले जे काही आपल्या निदर्शनास काही बाबी आल्या तर त्या आपण आम्हाला कळवा. आक्षेपार्ह असेल काही नसेल, जे काय असेल आपण आमच्या संपर्कात राहा. उद्देश हाच आहे की आपण काय संपर्कात राहणं गरजेचं आहे, कारण कम्युनिकेशन गॅप मुळे बऱ्याच प्रॉब्लेम क्रिएट होतात. कम्युनिकेशन गॅप जर नसेल तर आपण समोपचाराने सर्व गोष्टी सॉल्व्ह करू शकतो. तर कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कुठल्याही चुकीच्या मेसेजला आपण लगेच रिप्लाय करू नका. आम्हाला कळवा, आम्ही आमच्या पद्धतीने कायदेशीर मार्गाने समस्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि आपण हा जो सण आहे, हा जो उत्सव आहे, हा सण शांततेच्या मार्गाने सॉल्व्ह करणारच आहात, साजरा करणारच आहात. याला बर्डन म्हणून घेऊ नका की आपण एकमेकांना, आता महापालिकेच्या आपल्या बऱ्याच काही अपेक्षा आहे, महापालिकेकडनं आमच्याकडनं काही अपेक्षा आहे, आम्ही त्या पूर्ण करू, पण एक बर्डन म्हणून घेऊ नका. आपण एक खेळमेळीच्या वातावरणामध्ये हा सण, हा जो गणपतीचा सण आहे तो सगळं साजरा करू आणि आपल्या सर्वांना मी या निमित्ताने शुभेच्छा देतो. आणि काही आपल्याकडनं सूचना आल्या तर आम्ही त्या स्वीकार करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग. वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे. वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा. प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषणमुक्त वातावरण. वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे. वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी. सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव. वळसंग.